जय श्रीराम. त्रिशीर, खर, दूषण आणि अनेक राक्षसांचे रामाने बळी घेतल्याचे शूर्पणखेकडून रावणाला कळले. ते ऐकून रावणाला काळजी वाटू लागली. तो थेट आपला मामा मारीच याच्याकडे गेला आणि सांगू लागला, राम, लक्ष्मण आणि सीता पंचवटीत आले आहेत. त्यांनी खर, दूषण, त्रिशीर ह्या बलाढ्य राक्षसांसहित अनेक राक्षसांचा नाश केला आहे. शूर्पणखेला विद्रूप केले आहे. ह्यांना आता लहान म्हणून सोडून देणे ठीक नाही. कोणत्याही क्षणी आपले प्राण घेतील, काही सांगता येत नाही. तेव्हा मी सांगतो ते तू ऐक. तू हरणाचे रूप घेऊन पंचवटीत जा. रामाला फसवून त्यांच्या पर्णकुटीपासून दूर ने. मग मी सीतेला पळवून आणीन. पण मारीच आपल्याच विचारात गर्क होता. सुबाहूला मारलेल्या बाणाच्या पिसाऱ्याने मी 400 मैल समुद्रात फेकला गेलो. त्याचा एक एक पराक्रम आठवून मारीच बेशुद्ध पडला. रावणाने त्याला सावध केले. तेव्हा मारीच रावणाला उपदेश करू लागला, तू रामाचा द्वेष करू नकोस. त्याची कृपा झाली तर तुझ्या सुखाला तोटा नाही. सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य तुझ्या अंगावर पडले तेव्हा तुला रामानेच वाचविले ना. तुझ्यावर उपकार करणाऱ्यावर तू शस्त्रप्रहार करणार का? तुझे आराध्य दैवत शंकर हाही रामनाम घेतो. त्याची पत्नी तू पळवून आणायची म्हणतोस. काय हा अविचार? मारीचाच्या ह्या बोलण्याचा रावणावर काहीच परिणाम झाला नाही. मारीचाच्या पांडित्याने रावण अधिकच रागावला. तो म्हणाला, माझ्या पराक्रमापुढे राम म्हणजे एक क्षुद्र माणूस. मी देवांना बंदीत घातले. आता तू त्याची माझ्यासमोर जास्त स्तुती करशील तर तुलाच ठार मारीन. असे म्हणून त्याने मारीचाला मारण्यासाठी शस्त्र उपसले. मारीच मनातून म्हणू लागला, ह्या दुष्टाच्या दुर्जनाच्या हातून मरण्यापेक्षा रामाकडून मरण आलेले बरे. हा निश्चय करून तो रावणाला म्हणाला, आता लवकरच पंचवटीत चल. दोघे रथातून एका क्षणात पंचवटीत आले. मारीचाने सुंदर हरणाचे रूप घेतले. मारीच मनातल्या मनात राम नामाचा जप करीत होता. रामदर्शन होताच तो स्वतःला धन्य म्हणू लागला. रावण साधूचे रूप घेऊन लपून बसला होता. तो सोनेरी मृग क्षणोक्षणी मागे वळून रामदर्शन घेत होता. त्या सुवर्ण मृगाला पाहताच सीता रामाला म्हणाली, नाथ, आत्तापर्यंत असा मृग मी कधीच पाहिला नाही. अयोध्येत जाताना ह्या मृगाच्या कातड्याची मी कंचुकी घालीन. ही सीतेची इच्छा पुरविण्यासाठी रामाने धनुष्यबाण घेतले व लक्ष्मणाला सांगितले, सीतेचा सांभाळ कर. राक्षस काही विघ्ने निर्माण करतील. लक्ष्मण जानकीच्या रक्षणार्थ आश्रमाच्या दारातच बसला. हरिण धावू लागले. ते नदीच्या पूर्व मार्गाने धावत होते. वळून वळून ते रामाकडे पाहत होते. रामाने त्याच्यावर मी बाण मारला तसे ते हरिण मूळ राक्षसी रूपात कोसळले. रामाच्या बाणाने राक्षसाला ठार मारले. पर्णकुटीत लक्ष्मण सीतेचे रक्षण करत होता हे पाहून मारीचाने रामासारखा आवाज काढून म्हटले, लक्ष्मणा धाव धाव, लक्ष्मणा धाव. तो रामाचा आवाज ऐकून सीता अतिशय घाबरून लक्ष्मणाला म्हणाली, आर्यपुत्रांवर काहीतरी संकट आलेले दिसते. ते तुम्हाला किती दिनवाणीने हाका मारित आहेत ते. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, वहिनी, हे राक्षसांचेच कारस्थान दिसते. रामावर कधीही संकट येणार नाही. रामाच्या बाहुबलाची आज शंका का आली? लक्ष्मणाचे बोलणे ऐकताच सीता लक्ष्मणावर अतिशय रागावली. लक्ष्मणाला ती अतिशय दुरुत्तरे करू लागली. माझी इच्छा धरून तू रामाचे मरण इच्छितोस का? किती झाले तरी तुम्ही सावत्र भाऊ.
रामाला मारण्यासाठीच कैकेयीने तुला वनात पाठविले असेल. रामाचे बरे वाईट झाले तर मी जीव देईन. रघुवीरांसमोर मला जानकी जगन्माता म्हणता व आता त्यांच्या रक्षणाला जात नाहीत. लक्ष्मण म्हणाला, मी निष्कपटतेने म्हणतो की माझ्या रघुवीराचा विजय नेहमीच असो. मी तुझे बालक आहे आणि तू माझी माता आहेस. ह्या वचनाला पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश साक्षीदार आहेत. ह्या तुझ्या भयंकर वागणुकीमुळे तुला संकटात पडावे लागेल. लक्ष्मणाने धनुष्याच्या टोकाने झोपडीसमोर एक रेघ ओढली. मग तो सीतेला म्हणाला, तुला रामाची शपथ आहे, आता ही रेषा तरी तू ओलांडू नकोस. जोपर्यंत ही रेषा तू ओलांडणार नाहीस तोपर्यंत तुझ्यावर कोणतेही संकट येणार नाही. मोठ्या नाखुशीने लक्ष्मण रामाचा शोध घेत घेत वनात निघाला. तो मनात विचार करू लागला. प्रभू रामरायाचे दर्शन होताच त्यांच्या पायापाशी आपला प्राण त्याग करावा. शोध घेता घेता लक्ष्मणाला राम एका झाडाखाली बसलेला दिसला. लक्ष्मणाचे तोंड रडवेले झाले होते. त्याने धावत जाऊन रामचरणी मिठी घातली. रामाने विचारले, लक्ष्मणा, सीतेला एकटी सोडून का आलास? लक्ष्मणाने रामाला सांगितले, सीता मला किती कठोरतेने बोलली ते माझ्याच्याने सांगवत नाही. माझ्या सर्वांगाची आग होत आहे. तुमच्या पायी मी माझे प्राण देतो. रामाने लक्ष्मणाला उठवून आपल्या छातीशी धरले. मग ते दोघे आश्रमाकडे निघाले. रावणाने संन्याशाचे रूप घेतले. तो सीतेच्या पर्णकुटीजवळ आला, पण रेषेबाहेर उभा होता. तो ती ओलांडू शकला नव्हता. त्याने सीतेची मनात इच्छा धरल्यामुळे त्याच्या हातात झोळी आली. सीतेकडे पाहून त्याच्या मनात आले, सीतेसारखी स्त्री त्रिभुवनात सापडणार नाही. हातात झोळी होती, वेश साधूचा होता, डोळ्यात कपट होते, मनात वाईट विचार होता. सीतेला त्याने विचारले, ह्या वनात तू कोण आहेस? तुझ्याबरोबर कोण आहे? सीता म्हणाली, मी जनकाची कन्या, अयोध्येचा राजा दशरथ ह्यांची सून असून प्रभू रामचंद्रांची मी पत्नी आहे. त्यांनी शिवधनुष्याचा भंग केला. मी त्यांना वरिले आहे. वडिलांचे वचन पाळण्यासाठी राम वनात आले आहेत. त्यांनी त्रिशीर, खर, दूषण, त्राटिका वगैरे अनेक राक्षसांना ठार मारले. आता रावण आणि कुंभकर्ण यांना मारून देवबंदीतून सोडवून मग आम्ही अयोध्येत जाणार आहोत. राम व त्यांचे बंधू लक्ष्मण वनात गेले आहेत. येतीलच आता. आपण थोडा वेळ बसावे. तू मला बसायला सांगतेस, पण हे वन राक्षसांचे आहे. तू मला आत नेलेस आणि खाऊन टाकलेस तर? तू सुद्धा कदाचित एखादी राक्षसी असशील. सीता म्हणाली, साधू महाराज, अशी भलतीच शंका घेऊ नये. आम्ही अतिथींचे स्वागत करतो. सीता रेषेच्या बाहेर येण्याचे चिन्ह दिसेना. मग त्याने एकदम मूर्छा आल्याचे सोंग केले. व्याकुळ होऊन तो म्हणाला, माझा जीव कासावीस होतो आहे. माझ्या तोंडात काही फळ पाणी घाल. सीता अत्यंत घाबरली. मग तिने उजव्या अंगठ्यातून योगमायेने अग्नी निर्माण केला आणि स्वतःचे मूळ स्वरूप त्यामध्ये मिसळले आणि तिने छायारूपाने रेषेबाहेर प्रवेश केला. रेषेबाहेर हात काढून सीता त्याला फळ देऊ लागली. तेवढ्यात रावणाने तिचा हात धरून तिला रेषेबाहेर ओढले आणि आपले मूळ रूप धारण केले. रावण सांगू लागला, सर्व देवांना बंदीत घालणारा मीच तो रावण आहे. आता तू मलाच तुझा पती समज. हा त्रिभुवनाचा राजा तुझ्या प्रेमाची भीक मागतो आहे. सीतेने रेषा ओलांडली होती. ती अत्यंत घाबरली होती. तिला रावणाचा भयंकर संताप आला. ती म्हणू लागली, अरे कपटी राक्षसा, माझी प्राप्ती व्हावी म्हणून तू असा डाव केलास का?
तुझ्या ह्या कृत्याने तू तुझेच मरण ओढवून घेतले आहेस. सीतेच्या ह्या बोलण्याकडे रावणाने दुर्लक्ष केले. तिला उचलून रथात घातले आणि रथ भरधाव लंकेच्या दिशेने निघाला. सीता खूप आक्रोश करू लागली. बाजूच्या आश्रमातील लोकांनी हा प्रकार पाहिला. ते अत्यंत घाबरले आणि पळून गेले. सीतेच्या ओरडण्याने दाही दिशा दुमदुमून गेल्या, पण कोणीही सीतेच्या मदतीला आले नाहीत. वृक्ष अश्रू ढाळू लागले. वारा सोसाट्याचा झाला. पृथ्वीचा थरकाप झाला. नद्यांचे प्रवाह बदलले. आकाशाला भीती वाटू लागली, पण तिला कोणीच मदत केली नाही. ती हे रामा, हे लक्ष्मणा, धावा धावा असे राम लक्ष्मणाचा धावा करू लागली. लक्ष्मणाला टाकून बोलल्याबद्दल तिला पश्चाताप वाटू लागला. आकाशमार्गाने रावणाचा रथ निघाला. तो रथ जटायू ह्या प्रचंड गृध्र पक्षाने पाहिला. प्रचंड झेप घेऊन त्याने रावणावर हल्ला केला. रावणाला त्याने आव्हान दिले. सीता रथात खाली मान घालून रडत होती. रावणाने मारलेले बाण जटायू आपल्या चोचीने तोडून टाकीत होता. त्याने रावणाचा रथ पंखाच्या फटकाऱ्याने मोडून टाकला. रावणाला घायाळ केले. त्याची दाही डोकी रक्तबंबाळ केली. शेवटी रावण जटायूस म्हणाला, रामाची शपथ घेऊन तू तुझे मरण कशात आहे ते मला सांग. मी माझे मरण कशात आहे ते तुला सांगतो. जटायू म्हणाला, माझे प्राण पंखात आहेत. रावण म्हणाला, माझ्या पायाचा अंगठा फोडला तर मी जिवंत राहणार नाही. जटायूने धाडकन अंगठ्याशी झेप घेतली. रावणाने तलवारीने त्याचे दोन्ही पंख तोडले. रावणाचा अंगठा फोडला तरी त्याला काहीच झाले नाही, पण जटायू मात्र कासावीस होऊन एका बाजूला पडला होता. तो रामाला सगळी हकीकत सांगण्यासाठी प्राण कंठात आणून बसला होता. रावणाने मायाशक्तीने नवीन रथ तयार केला. तो आकाशमार्गाने सीतेला लंकेत घेऊन गेला. सीतेला जटायूची आठवण येऊन सारखे हुंदके देऊ लागली. रथ मातंग पर्वतावरून चालला होता. तिने खाली पाहिले. घाईघाईने सीतेने अंगावरील एक वस्त्र फाडून त्यात अंगावरील अलंकार बांधून ते खाली टाकले. ती परचुंडी मारुतीच्या हातात पडताच मारुतीने वर पाहिले. सीता रामाचा धावा करीत होती. तो मारुतीने ऐकला. त्याला वाटले राक्षस कुणाची तरी स्त्री पळवून नेत आहे. ह्या स्त्रीचा पती तिचा शोध घेत येईल तेव्हा दागिने त्याला देऊ. मारुतीने उड्डाण करून रावणाचा वेगाने जाणारा रथ पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्या रथाचा वेग इतका होता की पाहता पाहता तो रथ लंकेत गेला सुद्धा. मारुतीचे उड्डाण फुकट गेले. सीतेचे अलंकार, वस्त्राची खूण, नळ, नीळ, सुग्रीव, जांबुवंत, हनुमंत ह्या 5 वानरांनी जमिनीत पुरून ठेवली. लंकेत गेल्यावर रावणाने सीतेला आपल्या वैभवाचे, पराक्रमाचे खूप वर्णन करून सांगितले. तिला वश करून घेण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवू लागला, परंतु तिकडे लक्ष न देता सीतेने त्याची निंदा केली. रावणाने विचार केला, सीतेचे मन बदलेपर्यंत हिला अशोकवनात ठेवावी. त्रिजटा राक्षसीसह अनेक राक्षसांच्या पहाऱ्यात सीतेला त्याने अशोकवनात ठेवले. सीतेला कोणी भेटू शकणार नाही अशी रावणाने व्यवस्था केली. विभीषणाला मात्र ही गोष्ट आवडली नाही. राक्षसिनी अशोकवनात सीतेचा छळ करू लागल्या. त्या अनेक प्रकारेनी तिला त्रास देऊ लागल्या. रावणाला वश होण्यासंबंधी सांगू लागल्या, पण सीतेने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. ती सारखी रामचिंतन करू लागली. राक्षसिनींपैकी त्रिजटा नावाची एक राक्षसीन मात्र सीतेची सखी झाली. ती सीतेची समजूत घालू लागली. अगं, शोक करू नकोस. राम लवकर येतील आणि तुला अयोध्येला घेऊन जातील.